नमस्कार, मी हेमंत देसाई, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। आज हा व्हिडिओ तयार करतोय मी तेव्हा उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची ऑनलाईन जी मीटिंग आहे, वेगवेगळ्या नेत्यांबरोबर, मुख्यमंत्र्यांबरोबर ती मीटिंग सुरू व्हायची आहे आणि त्या मीटिंगमध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या वतीने काही मागण्या मांडणार आहेत। लसी संबंधी असतील किंवा आर्थिक काही उपाययोजनांबाबत केंद्र सरकारचं सहकार्य, केंद्र सरकारची मदत ते मागणार आहेत आणि यात काहीच वावगं नाही, आवश्यकच आहे। पण ही मीटिंग आज होईल त्यापूर्वी कालच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेट झाली आणि त्या अगोदर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की शरद पवार हे महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल आहेत, या सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत असं ते म्हणाले। त्यापूर्वी नानांनी जी काही वक्तव्य केली होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजली होती, सरकारमध्ये खळबळ माजली होती, एक तर अस्वस्थता निर्माण झाली होती आणि संबंध कुठेतरी बिघडतायत का, कटुता निर्माण होते की काय असं वाटत होतं। परंतु पुन्हा एकदा हे सगळं सावरलं गेलेलं आहे। मी त्याच वेळी म्हटलेलो की नाना पटोले हे पक्ष वाढवण्याचा चांगला प्रयत्न करतायत, ते लोकप्रिय आणि दणकट नेते आहेत, चांगली गोष्ट आहे। परंतु त्याच वेळी मित्रपक्षांशी व्यवहार करताना, त्याबद्दल बोलताना थोडं सांभाळून बोललं पाहिजे आणि कमी बोलावं, जास्त काम करावं असा मी सल्ला दिला होता। तो सल्ला मी दिला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण वगैरे काँग्रेस नेत्यांना बोलावून घेतलं। एच.के. पाटील जे प्रभारी काँग्रेसचे होते शरद पवारांनी, आणि त्यांनी सांगितलं, आपली नाराजी त्यांनी प्रकट केली शरद पवारांनी आणि त्यांनी सांगितलं की स्वबळावरती निवडणुका लढवायच्या आहेत का तुम्हाला, तसं तुमचं ठरलं असेल तर आम्हाला अगोदरच सांगा असं त्यांनी सांगितलं। आणि असा निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्राला आहेत का, मी महाराष्ट्रातल्या काँग्रेसला असंही त्यांनी विचारलं, स्पष्टपणे शरद पवारांनी विचारलं आणि जे ते विचारतील अशी शक्यताही होती ती, आणि ते विचारलं, याच्यात काही त्यांनी चूक केलं असं अजिबात नाही। आणि मग बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण असतील, यांनी मवाळ भूमिका घेतली आणि सांगितलं की आम्ही पवारसाहेबांच्या मार्गदर्शनासाठी तिथे जातो, नेहमी जातो, त्याप्रमाणे गेलो। परंतु नाना पटोले तिथे नव्हते आणि त्यामुळे नाना पटोलेंचं वक्तव्य पवारांना आवडलेलं नसणार हे स्पष्ट होतं, ते बातमी आले तशा। पण नाना म्हणाले की ती सरकारच्या संबंधात कामकाजाची, कामासंबंधीची भेट होती म्हणून मी नव्हतो, याला काहीही अर्थ नव्हता, यात काहीही तथ्य नव्हतं। कारण बाळासाहेबांनी जे सांगितलं की आम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्यायला जातो आणि ते सरकार संबंधी प्रश्नांसंबंधीच मार्गदर्शन घ्यायला जातो असं म्हणाले नाही। शेती असेल, अन्य गोष्टी असतील, त्याबाबत सुद्धा चर्चा करण्यासाठी जातो असं बाळासाहेब म्हणाले। त्यामुळे नाना पटोलेंना जायला हरकत नव्हती, पण कटुता निर्माण झाली हे उघड। आता त्यावरती आणखीन एक भर पडलेली आहे, ती म्हणजे नाना असं म्हणाले की शरद पवार हे या सरकारचे रिमोट कंट्रोल आहे। आपल्याला माहिती का, हा सध्या रिमोट कंट्रोलचा जमाना आहे। म्हणजे रिमोट कंट्रोल म्हणजे कसं की आपण टीव्हीसाठी वापरतो, पण काही कारचे दरवाजे, कारचं लॉक अनलॉक करण्यासाठी वापरला जातो रिमोट, घराचे दरवाजे उघडण्यासाठी, बंद करण्यासाठी, पडदे उघडण्यासाठी, बंद करण्यासाठी रिमोटचा वापर केला जातो। रिमोट आता सर्वत्र आहे, म्हणजे रिमोटचाच जमाना हा आहे। पण हा रिमोटचा जमाना असला तरी राजकारणात रिमोट चालतो का, याची चर्चा करताना आपल्याला हे बघायला लागेल की शरद पवार हे या सरकारचा रिमोट आहेत का। शरद पवार हे आदरणीय नेते आहेत असं नाना म्हणाले आणि नानांनी कुठेही शरद पवारांना आता न दुखावता, पण त्यांनी सांगितलं की रिमोट त्यांच्या हातात आहे, ते सरकार चालवत आहेत असंच त्यांना म्हणायचं होतं। आणि लगेच भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सज्जत असतात आणि चॅनेलवाले कुठलीही गोष्ट घडली की पुढच्याच मिनिटाला त्यांच्या प्रतिक्रिया ताबडतोब दाखवतात, कारण ताज्या बातम्या देणं, ताज्या प्रतिक्रिया देणं तर त्यांचं कर्तव्य आहे। फक्त हे कर्तव्य पार पाडत असताना ते फक्त भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या किंवा प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया ताबडतोब दाखवतात का? मग महाविकास आघाडी सरकारच्या, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या प्रतिक्रिया तातडीने का दाखवत नाहीत असा प्रश्न कुठल्याही माणसाच्या मनात निर्माण होऊ शकतो। पण हे सध्या चालू आहे असं। त्यामुळे भाजपचे एक प्रवक्ते लगेच म्हणाले की हा रिमोट जर असेल तर या महावसुली सरकारच्या वसुलीचाही रिमोट पवारांच्या हातात आहे का, अशा प्रकारची अत्यंत विषारी अशा प्रकारची रिॲक्शन त्या प्रवक्त्यांनी दिली। आता
हे महावसुली सरकार आहे हे लोकांच्या मनावरती सतत बिंबवायचं हे भाजपचं काम आहे. ठीक आहे, ते काम करतील. पण पवारांनी महावसुली सरकारचा रिमोट आपल्या हाती ठेवलेला आहे याचा पुरावा भाजपच्या या प्रवक्त्याकडे आहे का मला माहित नाही. आणि त्याला जे काही उत्तर द्यायचं ते पक्षाचे प्रवक्ते देतील. पण अशा प्रकारची ताबडतोब रिॲक्शन देणं, जी कुठल्याही ज्याला म्हणतो की आता ते रिॲक्शन देणं, एक प्रमाणाबाहेर तोडीस तोड उत्तर देणं ठीक आहे, पण कारण नसताना वाटेल ते बोलणं हे भाजपच्या काही प्रवक्त्यांचं आता काम झालेलं आहे. पण या सरकारचा रिमोट पवारांच्या हातात आहे का हे आपल्याला बघायचं. 2000च्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्या प्रकारे राज्याची अवस्था झाली, म्हणजे कोणाला सरकार स्थापन करता येत नव्हतं अशी अवस्था होती. कारण भाजपकडे 105 आमदार असूनही शिवसेना त्यांच्याबरोबर जायला तयार नव्हती. मुख्यमंत्री पदासाठी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना हटून बसली. आणि त्यानंतर त्या मोमेंटला इनिशिएटिव्ह कोणी घेतला की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सरकार स्थापन होऊ शकतं ही कल्पना कोणाच्या डोक्यात होती? ती कल्पना शरद पवारांच्या डोक्यात आली आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेला आपल्याबरोबर घेतलं. संजय राऊत आणि शरद पवार यांचं सतत चर्चा चालू असते, भेटीगाठी चालू असतात. त्यामुळे संजय राऊत आणि शरद पवार, त्याचबरोबर संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचेही संबंध चांगले होते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून त्या घराण्याशी संबंध चांगले आहेतच. परंतु अशा प्रकारचं सरकार स्थापन करता येऊ शकतं याच्यामध्ये अडचण कोणाची होती? तर ती काँग्रेसची होती आणि सोनिया गांधींची होती. त्यावेळी असं बोललं जात होतं आणि काँग्रेसमधले जे दिग्गज नेते होते त्या नेत्यांना असं वाटत होतं की शिवसेनेबरोबर जर आपण गेलो तर उर्वरित भारतामध्ये, अन्य राज्यामध्ये आपल्या विरुद्ध प्रचार होईल की आपण सेक्युलरिझम खुंटीला बांधून ठेवला आणि हिंदुत्ववादी शिवसेनेबरोबर गेलो. पण त्यावेळी शरद पवार यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी, खास करून सोनिया गांधी यांच्या भेटीगाठी घेऊन, शिवाय त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना पटवून दिलं की आपला जो अजेंडा असेल तो म्हणजे जो किमान समान कार्यक्रम आपण निश्चित करू आणि शिवसेनेचा हिंदुत्ववादी अजेंडा राबवण्यासाठी आपण सरकार स्थापन करत नाही आहोत. शिवसेनेलाही पटवून दिलं की आज जर तुम्ही महाविकास आघाडी आपण सरकार स्थापन केलं तर तुम्ही जेव्हा भाजपशी तुमची संगत नाही आता, तर तुम्ही जर सरकारमध्ये गेला नाहीत तर तुमची अवस्था आणखीनच बिकट होईल. त्यामुळे तुम्हाला सरकारमध्ये येणं हे चांगली गोष्ट आहे. शिवाय 56 आमदार, सगळ्या 3 पक्षामध्ये सगळ्यात जास्त आमदार शिवसेनेत. त्यामुळे तुम्ही तुमचा शिवसेनेचा मुख्यमंत्री असायला पाहिजे हे शरद पवारांनी पटवून दिलं. आणि तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे ना महाराष्ट्राचं, तर मग घ्या ना. अशा प्रकारे शरद पवार यांनी 3 पक्षांना एकत्र आणलं. आणि 3 पक्षांना एकत्र आणताना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा नव्हती. आता लक्षात घ्या, जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री स्वतः बसले नसते त्या खुर्चीमध्ये आणि मग एकनाथ शिंदे असतील, सुभाष देसाई असतील, यापैकी कोणी जर तिथे त्या खुर्चीवर बसलं असतं तर रिमोट कोणाच्या हातात असता? तर रिमोट उद्धव ठाकरे यांच्या हातात असता. पण आता स्वतः उद्धव ठाकरेच त्या खुर्चीत बसले आणि तो आग्रह हा शरद पवारांनी धरला होता. कारण उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेचे सगळ्यात जास्त आमदार आहेत आणि शिवसेनेचा दुसरा कोणी नेता बसण्यापेक्षा उद्धव ठाकरे जर तिथे बसले तर भाजपशी चांगली फाईट देऊ शकतील ते स्वतः. शिवाय त्यांना चांगल्या प्रकारचा अनुभव येईल अशी सदिच्छा होती शरद पवारांची आणि त्याप्रमाणे हे सरकार स्थापन झालं. हे सरकार 2 महिने जाईल असं म्हटलं जात होतं, तसं काही गेलं नाही. अनेक अडचणीतून काय होईना पण हे सरकार आता 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ चालू आहे. जी काय ऑटो रिक्षा म्हणतात फडणवीस, ती चालू आहे आणि याचे शिल्पकार शरद पवार आहेत. आता शरद पवारांच्या हातात रिमोट आहे म्हणजे काय की शरद पवार हे स्थापना शिल्पकार शरद पवार आहेत ना. आणि शरद पवार कुठल्याही प्रश्नामध्ये या सरकारला मदत करतायत. पण शरद पवार यांचे विरोधक सुद्धा मान्य करतील की पवार हे लोकशाहीवादी आहे, लोकशाहीवादी परंपरा मानणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष त्यांनी स्थापन केलाय, तो ते म्हणतील त्या पद्धतीने चालतो, हे सगळं खरं. त्यांच्या पक्षामध्येही घराणेशाही आहे हेही मान्य आहे. परंतु शरद पवार कुठलाही निर्णय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधित निर्णय सुद्धा, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळात नेता कोण असायला पाहिजे, तो नेता बदलायचा का, उपमुख्यमंत्री पद जर आपल्याला मिळालं तर कोण बसवायचं त्या ठिकाणी. मग एकदा विजयसिंह मोहिते पाटील होते,
अजितदादा पवार होते, कधी आर पाटील होते, कधी छगन भुजबळ होते. हे निर्णय सहकाऱ्यांशी विचार विनिमय करून घेण्याची शरद पवारांची पद्धत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात हा फरक आहे. शिवसेना हा एकाधिकारशाहीवादी पक्ष आहे. त्यांचा बाळासाहेब म्हणायचेच की माझा काही लोकशाहीवरती विश्वास नाही, मी म्हणेन त्या पद्धतीने चालणार सगळं. तसं राष्ट्रवादी काँग्रेसचं कधीही झालेलं नाही. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही विरोधी सूर सुद्धा उमटू शकतात आणि पवार त्यांचाही विचार घेतात आणि त्याप्रमाणे शेवटी निर्णय घेतात. त्यामुळे पवार आणि शिवसेना यांच्यात फरक करायला पाहिजे. आता याच्यामध्ये पवारांनी काय केलंय बघा, की या सगळ्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीअडचणीमध्ये मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी घेतली. नाना पटोले म्हणाले मार्गदर्शन करतात ते, पण त्यांना एक टॉन्टही मारायचं होतं की रिमोट त्यांच्या हातात आहे, म्हणजे ते सगळी सूत्र हलवतात असं त्यांना म्हणायचं. बघ इथे नानांच्या बाबत एक गोष्ट सांगितली पाहिजे की त्यांनी मुद्दामून ही खोड काढलेली आहे. पत्रकारांनी त्यांना विचारलं की या सरकारचा रिमोट पवारांच्या हाती आहे, हे खरं का? आता त्या प्रश्नावरती त्यांनी उत्तर दिलं. त्यांनी स्वतःहून काही म्हटलं नाही की पवार सगळं चालवतात, पवारांच्या तालावर चालतं, असं ते म्हणाले नाही. आणि बघा कोणकोणत्या अडचणी आलेल्या होत्या या सरकारपुढे. तर आपल्याला आठवत असेल तर सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यातच कोरोनाचं संकट आलं. कोरोनाचं संकट आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कठोर पावलं उचलली. म्हणजे खरं तर केंद्र सरकारच्या अगोदरच त्यांनी हालचाली सुरू केल्या आणि निर्बंध जाहीर केले आणि ते निर्बंध शिथिल करण्यासंबंधी शरद पवार यांनी आग्रह धरला. त्यावेळी शरद पवारांनी आधी उद्योजकांशी चर्चा केली, ती बड्या उद्योगपतींशी चर्चा केली. तिचं सगळ्यांचं म्हणणं होतं की बिझनेसवर परिणाम झालेला आहे आणि मग काही महिन्यानंतर तो शिथिल गेला नाही तर महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम होईल, सरकारच्या महसुलावर परिणाम होईल असं शरद पवार सांगत होते. पण शरद पवार यांनी खूप वेळा सांगूनही उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका होती ती कायम ठेवली, हे लक्षात घ्या. त्यावेळी शरद पवारांचा रिमोट तसा चालला नाही. एक आहे की शरद पवारांनी जे सांगितलं होतं की उद्योगधंद्यांना काय सवलती दिल्या पाहिजे, सगळं सुरळीत होण्यासाठी, बिझनेस आणि व्यापार आणि उद्योगाचं चक्र गतिमान होण्यासाठी काय सवलती द्यायला पाहिजेत, त्या स्पेसिफिक सूचना शरद पवारांनी केल्या होत्या आणि त्या सूचनांच्या अंमलबजावणी झाली. पण शरद पवारांना सारखं वाटत होतं की अर्थव्यवस्था ही अतिशय महत्वाची आहे. पण उद्धव ठाकरे वारंवार म्हणत होते की आपण जगलो वाचलो, अर्थव्यवस्था वगैरे सगळं नंतर आहे, आधी आपण जगलो वाचलो तर सगळं. त्यामुळे माणसांचं जगणं जर धोक्यात येत असेल तर टाळेबंदी शिथिल करण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही, मी करणार नाहीच, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका होती. म्हणजे त्याबाबत पवारांचा रिमोट चालला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी चक्रीवादळाचा फटका कोकणला बसला त्यावेळी पहिल्यांदा घराबाहेर पडून पवार तिथे लोकांच्या भेटीला गेले, लोकांची दुःख त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर उद्धवजी गेले. पण शरद पवारांनी पहिल्यांदा लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या मुख्यतः समस्या काय आहेत ते जाणून घेण्यासाठी फील्डवर गेले शरद पवार स्वतः आणि त्यांनी काही सूचना केल्या. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आठवत असेल की अजय मेहता हे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना मुख्यमंत्र्यांनी आपला सल्लागार म्हणून नेमलं आणि त्यावेळी अजय मेहता यांना त्या पदावरती ठेवू नये, ते आता ते निवृत्त झाले, त्यांना घरी पाठवा अशी इच्छा ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची होती आणि खुद्द पवारांचंही तसं मत होतं असं सांगितलं जातं. पण उद्धव ठाकरे यांनी ते ऐकलं नाही, त्यांना सल्लागारपदी ठेवलं आणि आता अन्य नेमणूक त्यांची केली. पण अजय मेहतांना त्यांनी घालवलं नाही. ज्यावेळी पोलिसांच्या बदल्यांचा विषय आला, त्या पोलिसांच्या बदल्या जेव्हा परस्पर करण्यात आल्या, म्हणजे अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यावेळी उद्धव ठाकरे नाराज झाले आणि नंतर उद्धव ठाकरे, पवार, अनिल देशमुख यांची भेट होऊन पुन्हा निर्णय जो आहे झाला तो सहमतीने जो काय असेल तो निर्णय झाला. त्यावेळी सुद्धा जर बघितलं आपण की पवारांचा रिमोट पूर्णपणे चालला असं आणि पवारांचं शिवाय त्याबद्दल नाराजी नाही. समन्वयाने, सहकार्याने, परस्पर सल्ला घेऊन एकमेकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा असंच त्यांचं मत आहे. पण पवार म्हणतात ते प्रत्येक गोष्ट इथे होते अशातला भाग नाही. आणखी एक आपल्याला गोष्ट सांगते, संजय राठोड. आता संजय राठोड हे आता त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. आता बघा, जर
देवेंद्र फडणवीसांनी जर क्लीन चिट दिली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले बोंब मारत होते त्यावेळी. हे क्लीन चिटबाजी सरकार आहे. आता संजय राठोड यांना सुद्धा या सरकारच्या काळात जे शिवसेनेचे आहेत, वनमंत्री होते, त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. आता काँग्रेस राष्ट्रवादी गप्प बसेल, कारण ते सरकारमध्ये आहेत आता शिवसेनेबरोबर. तेव्हा अशा भूमिका या लोकांच्या बदलत असतात. पण संजय राठोड यांना घरी पाठवावं अशा प्रकारची मागणी एनसीपीची होती पहिल्यापासून. पण 1 महिना त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं नाही, हे लक्षात घ्या. शिवसेनेचं म्हणणं होतं की अजून काही सिद्ध झालं नाही तर त्यांना राजीनामा कशाला द्यायचा. आणि मग ज्यावेळी सचिन वाझेचं प्रकरण पुढे आलं आणि अनिल देशमुख यांच्या विरोधात आरोप व्हायला लागले, त्यावेळी शिवसेनेच्या लोकांचं म्हणणं होतं की यांना आता राजीनामा द्यायला सांगितलं पाहिजे. पण शरद पवारांनी अनिल देशमुखांना शेवटपर्यंत डिफेंड केलं. पण मग जेव्हा केस त्यांच्या विरुद्ध उभी राहिली तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि तेव्हा जेव्हा त्यांनी राजीनामा द्यायचाच नाही, तिथेच राहायचा, असं काही शरद पवार करू शकले नाही, कारण त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे पवारांनी असं म्हटलं नसतं की काही झालं तरी ते तिथेच बसते, असं नाही. पण अगोदरच्या टप्प्यापर्यंत शरद पवार त्यांना डिफेंड करत होते. ज्यावेळी अनिल देशमुखांना डिफेंड करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना एवढी पुढे नव्हती, तेव्हा शरद पवार यांचं प्रत्येक बाबतीत चालतं आणि ते म्हणतील ती पूर्वदिशा. असं झालेलं नाही. शरद पवार यांच्याकडे रिमोट कंट्रोल आहे असं म्हणण्याऐवजी शरद पवारांना दीर्घकाळ प्रशासनाचा अनुभव आहे. शरद पवार यांनी शेती मंत्री म्हणून अगदी महाराष्ट्रात गृह राज्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं होतं. मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर 4 वेळा ते मुख्यमंत्री झाले. त्यांना आपट काळामध्ये कशा प्रकारचं काम करायला पाहिजे हेही माहिती आहे. किल्लारीचा भूकंप असेल, गुजरातचा भूकंप असेल, याची माहिती, आणि या सगळ्या माहितीचा, अनुभवाचा उपयोग हे जर सरकार करून घेत असेल तर त्यात वाईट काय. त्यामुळे ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे असं म्हणणं हे फॅक्च्युअली करेक्ट होतं. रिमोट त्यांच्या हातात आहे असं म्हणणं जे आहे ते अर्धसत्य आहे. सगळं त्यांच्या मनाप्रमाणे चाललेलं नाही. काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होतात. पण शेवटी मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा अतिशय चतुर राजकारणी आहेत, चलाख राजकारणी आहेत. ते बोलतात की मी एकदा शरद पवारांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात सांगितलं होतं ते की उद्धव ठाकरे हे आहेत हुशार राजकारणी कसे आहेत हे त्यांनी सांगितलं होतं, गमतीत सांगितलं होतं, पण शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यामुळे मीच इथे आहे, मी राज्यकर्ता आहे, मी मुख्यमंत्री आहे, मी सरकारचा प्रमुख आहे. त्यामुळे माझ्या मनाप्रमाणे चालणार सगळं हे उद्धव ठाकरे वेगवेगळ्या पद्धतीने सुचवत असतात आणि त्या पद्धतीने करत असतात. आता त्याच्यामध्ये काय आहे गडबड, नाना पटोले असे सातत्याने म्हणतात. याचं कारण असं आहे की बघा, काँग्रेसला सातत्याने वाटते की हे सरकार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघं मिळून चालवत आहेत आणि आपल्याला गंडवतायत म्हणजे काय, आपल्याकडे लक्षच देत नाही, आपल्याला खेळवतायत, आपल्याला बाजूला करतायत, आपली उपेक्षा करतात, अशी त्यांची भावना. आणि आमच्यासारखा मोठा एकेकाळचा पक्ष आहे, त्या पक्षाला अशा प्रकारची वागणूक देऊन चालणार नाही हे नाना पटोले वेगवेगळ्या पद्धतीने सुचवतात. ते त्यांचं सुचवण्याचं ते काम आहे, ते ठीक आहे, प्रदेशाध्यक्ष म्हणून ते काम ते करतात. आणि याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की अर्थ खातं हे अजितदादांकडे आहे. त्यामुळे नानांनी मध्यंतरी काय म्हटलं की या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री बारामतीकर आहेत आणि ते काँग्रेसवाल्यांची काहीच कामं करत नाही असं त्यांनी हल्लाबोल केला थेटपणे. आणि हे फॅक्ट आहे ना. अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे असल्यामुळे राष्ट्रवादी त्या अर्थ खात्याच्या बळावरती आपल्या आमदारांची कामं जास्त पुढे रेटतो, आपले प्रकल्प जास्त पुढे रेटतो, आपला जो जिथे जनाधार आहे तो कसा वाढेल यासाठी वेगवेगळ्या योजनांसाठी तरतूद मुख्यतः केली जाते. एखादं महाविद्यालय असेल, मेडिकल कॉलेज असेल, कुठलाही प्रकल्प असेल तो आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये कसा जाईल हे बघण्याचं काम, त्यासाठी प्रोव्हिजन करण्याचं काम हे दादा करत आहेत हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळे काँग्रेसवाल्यांची कामं होत नाहीत हे नानांना सांगायचं आहे. आणि म्हणून रिमोट पवारांच्या हातात आहे आणि पवार आणि शिवसेना दोघं एकत्र आलेले आहेत आणि काँग्रेसला दूर लोटत आहेत. सरकारमध्ये एक असले तरी सुद्धा दोघं जण काही निर्णय जे आहेत ते परस्पर सहमतीने घेत आहेत, काँग्रेसला काही पत्ता लागत नाही त्याचा. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ते नाना करतायत आणि त्यामागचा हा त्यांचा हेतू लक्षात घेतला पाहिजे.
हा रिमोट कंट्रोल हा शब्द राजकारणात पहिल्यांदा केव्हा वापरण्यात आला ठळकपणे, तर बाळासाहेब ठाकरे यांनी तो वापरला. म्हणजे ज्यावेळी युतीचं सरकार 1995 साली स्थापन झालं, त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते होणार का सुधीर जोशी होणार मुख्यमंत्री अशी चर्चा सुरू होती. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले की मुख्यमंत्री कोणीही असला तरी सत्तेचा रिमोट माझ्या हातात असेल. ज्यावेळी शपथविधी झाला, त्या शपथविधी सोहळ्यामध्ये बाळासाहेब ठाकरे अनेक बडे बडे देशातले नेते त्यावेळी हजर होते. ते असं म्हणाले की मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री मी केले, मी म्हणजे माझ्यामुळे ते मुख्यमंत्री झालेले आहे. आणखीन एका कार्यक्रमामध्ये जाहीरपणे ते सांगत होते की ही कामं झाली पाहिजेत आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री हे ती कामं लिहून घेत होते. बाळासाहेब काय सांगतात मी म्हणेन त्याप्रमाणेच प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे असं बाळासाहेब ठाकरे जाहीरपणे म्हणत. उठ म्हटलं की उठ आणि बस म्हटलं की बस अशी ही भाषा त्यांनी वापरलेली होती. आणि बघा, एनरॉन प्रकल्पाची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा त्याच्या ज्या प्रमुख होत्या रिबेका मार्क त्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाणार होत्या. पण त्यापूर्वीच बाळासाहेबांनी त्यांना बोलावून घेतलेलं होतं मातोश्रीवर, आणि मातोश्रीवर त्यांची चर्चा झाली असेल. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे जायला त्यांना उशीर झाला. त्यामुळे मनोहर जोशी अतिशय चिडले होते आणि त्यांची अपॉइंटमेंट रद्द केली. ही बातमी ही तेव्हा प्रसिद्ध झाली. हा एनरॉनच्या बाबत संघर्ष. दुसरा संघर्ष केव्हा झाला की परदेशामध्ये जाऊन हिंदूजा या बड्या उद्योग समूहाशी एक एमओयू मनोहर जोशी यांनी केला. बातमी प्रसिद्ध झाली, सगळ्या वर्तमानपत्रात ठळकपणे प्रसिद्ध झाली. आणि बाळासाहेबांना असं वाटलं त्यावेळी की हे मला माहितीच नाही, त्यामुळे ते अतिशय चिडले आणि तो काय करार वगैरे त्यांनी रद्द करायला लावला किंवा ते सगळं बाद करायला लावलं. ही दुसरी गोष्ट आहे. त्यानंतर सुद्धा ज्यावेळी या सरकारवर काही आरोप करण्यासाठी, युती सरकारवर आरोप करण्यास अण्णा हजारे यांनी सुरुवात केली, तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की या अण्णाला काय वेड लागलंय किंवा त्यांच्याबद्दल अतिशय वाईट भाषा त्यांनी वापरली. आपल्याला माहिती की वाकड्या तोंडाचा गांधी असे बाळासाहेब म्हणाले होते. आणि त्यावेळी बाळासाहेब असं म्हणाले होते की हे काय भ्रष्टाचाराचे आरोप करतात सरकारवर, आमच्या सरकारवर. यांच्या ट्रस्टमध्ये अनेक गैरव्यवहाराची प्रकरणं घडलेली. पुढे मनोहर जोशींनी सांगितलं की तसं काहीही नाही, तसं काही आढळलं नाही असं मनोहर जोशींनी सांगून टाकलं. सांगायला लागलं त्यांना, कारण तसं काहीच नव्हतं. ज्या असतील चुका त्या तांत्रिक चुका असतील. पण या गोष्टी त्यावेळी घडलेल्या होत्या. आणि अनेक बाबतीत म्हणजे मुंबईचा पोलीस कमिशनर कोण पाहिजे, पोलीस महासंचालक कोण पाहिजे, या सगळ्या गोष्टी, कोणकोणते प्रकल्प सँक्शन करायचे, बडे प्रकल्प, ठेकेदार कोणाला नेमायचे, याबद्दलचे निर्णय सुद्धा मातोश्रीवरनं व्हायला लागले. आणि त्याच्यावरनं मनोहर जोशी आणि बाळासाहेब यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या होत्या. त्यावेळी नाराज होते मनोहर जोशी. खाजगीमध्ये सुद्धा ते आपली नाराजी, अस्वस्थता बोलून दाखवायचे. शिवाय मनोहर जोशींच्या विरुद्ध कान फुंकायला तयार असणारे अनेक शिवसेनेतले त्या काळातले नेते होते. त्यापैकी एक नेते तर आता केंद्रामध्ये आहेत. त्यांना कधी एकदा आपण मुख्यमंत्री होतो असं झालेलं होतं. पण या गोष्टी ज्या आहेत त्या रिमोट कंट्रोल तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं मोठ्या प्रमाणावरती चालत होतं. कारण युतीचं सरकार असलं तरी मोठा पक्ष कोण होता तेव्हा शिवसेना होता. आणि शिवाय बाळासाहेब ठाकरे हे सर्वेसर्वा होते पक्षामध्ये. आमच्या पक्षामध्ये मी सांगतो त्या पद्धतीने चालतं असं बाळासाहेब म्हणायचे आणि त्याप्रमाणे चालत होतं. आताही उद्धव ठाकरे म्हणतात त्या पद्धतीने चालतं. जे शिवसेनेला समोर ठेवून जे जे पक्ष चालतात, उदाहरणार्थ मनसेमध्ये राज ठाकरे म्हणतील ती पूर्व दिशा असते, त्या पद्धतीने तो पक्ष चालतो. आणि जे पक्ष आपण बघूया की बघा, मी अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो की लालू प्रसाद यादव यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, शिक्षा त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला व्हायला आणि मग राबडी देवी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी सगळी कामं, सगळी धोरणं जी आहेत ती लालू प्रसाद यादव यांच्या इशाऱ्यानुसार त्या राबवत असत. राबडी देवीचा राजकारणाशी काही संबंधच नव्हता, प्रशासनाशी काही संबंध नव्हता, काहीही संबंध नव्हता. आणि त्यानंतर रेल्वे मंत्री झाले जेव्हा लालू पुन्हा,
तेव्हा तिकडनं रेल्वे भवनातनं ते सूचना करायच्या त्यांना आणि त्या पद्धतीने चालायचं. आता तो रिमोट त्यांचा चालत होता. पण मुलायम सिंग यादव यांचे चिरंजीव अखिलेश यादव हे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते उच्च शिक्षित आहेत अखिलेश, पण वडिलांना त्यांनी बाजूला ठेवलं. म्हणजे वडील सांगतील तसं काम करायला त्यांना नाकार. उलट वडिलांना जवळजवळ त्यांनी पक्षाच्या मध्ये बाहेरच काढलं. त्यांनी पक्षामध्ये मोठं रामायण घडलं होतं त्याप्रमाणे. जयललितांचं उदाहरण घेऊ आपण. जयललिता यांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा त्यानंतर सुद्धा त्यांच्याच तालावरती चालणारे नेते हे पक्षाचे किंवा सरकारचे मुख्यमंत्री होऊ शकले. आणि जयललिता यांना आपण मानतो, जयललितांची आपण मैत्रीण आहोत, सहकारी आहोत, म्हणून शशिकला यांचं चाललं का? शशिकला यांचं चाललं. जयललितांचं निधन झालं, पण जयललिता जेव्हा तुरुंगात होत्या, शिक्षा भोगत होत्या किंवा त्यांच्यावरती कारवाई चालू होती, त्यावेळी जयललिता सांगतील त्या पद्धतीनेच पक्ष चालत होता. त्याच्याशिवाय दुसरं कोणाचं चालत नाही. नॅशनल कॉन्फरन्स घ्या तुम्ही अब्दुल्लांचा, त्यांना मान्य नसणारी लाईन घेणारा नेता त्या पक्षात टिकला नाही. हेच मेहबूबा मुफ्तींच्या पक्षाबाबत चालले. तेव्हा जे व्यक्तिगत मालकीचे पक्ष आहेत त्यामध्ये साधारणतः त्यांचाच रिमोट चालतो. जेव्हा हे मालकीचे पक्ष जर एखाद्या युती सरकारमध्ये आले, म्हणजे किंवा दोन पक्षांचं सरकारमधला एक भाग म्हणून ते आले, तर त्यांचं सगळं चालतं असं नाही. मालकीच्या पक्षात मात्र प्रोप्रायटरी कन्सर्नमध्ये सगळं त्यांच्या पद्धतीने चालतं. तरी सुद्धा मी म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चर्चा करून बैठका घेऊन अशा प्रकारे चालवला जातो असं आपल्याला दिसतं की मी सांगितलं आणि त्या पद्धतीने झालं. अशा प्रकारे शरद पवार यांच्या एकूण धोरणानुसारच चालतो. पण शरद पवारांचे स्वभाव जो आहे तो सगळ्यांना विश्वासात घेण्याचा आहे. आता मी असं म्हटलं तर लगेच कोणीतरी बापट किंवा हे जे लोक आहेत जे सतत बोलतात, हा बघा पवारांची बाजू घेतली, पवारांवर मी जी काही टीका केली ती तुम्ही विसरणार आणि फक्त ही गोष्ट सांगणार. जी चांगली गोष्ट आहे ती मी चांगली म्हणूनच सांगणार आणि वाईट गोष्ट असेल ती वाईट म्हणून सांगणार. हे लक्षात ठेवा. आता शिवसेना या रिमोट बाबत काय म्हणते बघा. पवारांच्या रिमोट बाबत नाही, पण स्वतःच्या रिमोट बद्दल. सामनामध्ये एक अग्रलेख आलेला होता. त्यात काय म्हटलं होतं, म्हणजे 2019 मध्ये आमच्याकडे 2014 पेक्षा कमी जागा आहेत, पण रिमोट आमच्याकडे आहे, असं शिवसेना म्हणजे सामनामधला अग्रलेख. आणि त्या दिवशी कार्टून काय प्रसिद्ध झालं होतं की वाघाच्या हातात कमळ, म्हणजे जागा भाजपला जास्त पण रिमोट आमच्याकडे, हे वारंवार मनावरती बिंबवण्यासाठी वाचकांच्या हे ते सांगत होते. त्यांनी असं म्हटलं की 164 जागा लढवून 144 जागा मिळवायच्या आणि काँग्रेस राष्ट्रवादीमधले नेते फोडायचे आणि स्वतःच्या बळावरचं सरकार स्थापन करायचं. ही भाजपची चाल अयशस्वी झाली 2019 मध्ये, असं सामना म्हणतोय. उदयनराजेंचा पोट निवडणुकीमध्ये पराभव ही सूचक गोष्ट आहे. 2014 मध्ये स्वबळावर जिंकण्याचा भाजपचा डाव सेनेने हाणून पडला आणि 2019 मध्ये हाच डाव पवारांनी हाणून पडला असं सामनामध्ये म्हटलेलं आहे. आता नाना पटोले म्हणतात ना की या सरकारमध्ये चालतो रिमोट पवारांच्या हातात रिमोट आहे. पण मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. ज्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले, कारण आतला आवाज सोनिया गांधींनी ऐकला आणि ठरवलं की आपण काही पंतप्रधान बनायचं नाही. चांगली गोष्ट केली त्यांनी यासाठी की त्यांच्या विरुद्ध अतिशय विषारी प्रचार त्यावेळी भाजपच्या काही नेत्यांमार्फत चालू. पण पंतप्रधान झाल्यानंतर मनमोहन सिंग संपूर्ण राजकारणाची सूत्र, म्हणजे युपीएच्या राजकारणाची सूत्र, युपीएचं अध्यक्षपद सोनियाजींकडे होतं. शिवाय त्यांनी जी एक राष्ट्रीय सल्लागार समिती स्थापन केली होती ज्याच्यामध्ये अनेक अर्थतज्ञ होते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक होते, एनजीओ वाले होते आणि त्या कमिटीचं अध्यक्षपद सुद्धा त्यांच्याकडे होतं. त्यामुळे सगळी सूत्र सोनिया गांधींच्या हातात आहे. सोनिया गांधींच्या हातात रिमोट आहे आणि मनमोहन सिंग त्यांच्या तालावर नाचता आहेत, अशा प्रकारची टीका सुरू आहे. ज्यावेळी प्रणव मुखर्जी संरक्षण मंत्री या नात्याने हे जम्मू काश्मीरमध्ये गेले होते, भूकंपाच्या वेळी गेले होते तेव्हा सोनिया गांधी बरोबर होत्या. किंवा तिथे एक बस सेवा सुरू झाली, तिकडे रेल्वे प्रकल्प सुरू झाले, त्यावेळी मनमोहन सिंगांबरोबर सोनिया गांधी तिथे गेलेल्या होत्या. हा भाग सोडून द्या. पण सोनिया गांधींनी अनेक गोष्टी म्हणजे डाव्या पक्षांच्या
डाव्या पक्षांनी काही किमान कार्यक्रम सुचवलेला होताच. त्यांच्या आग्रहास्तव काही गोष्टी रोजगार मनरेगा असेल किंवा बाकी जे प्रकल्प असेल, कल्याणकारी जे प्रोग्राम्स जे होते किंवा शिक्षणाचा कायदा असेल, माहिती RTI कायदा असेल, या गोष्टी ज्या होत्या त्या डाव्यांनी असेल सोनिया गांधींच्या जे सहकारी सल्लागार मंडळात होते, राष्ट्रीय सल्लागार समितीत होते, त्यांनी सुचवलेले होते. त्यामुळे सोनिया गांधी अनेक गोष्टी सांगत होत्या. आता जेव्हा अशा प्रकारची टीका केली जात होती तेव्हा माझा असा प्रश्न होता की बघा, सोनिया गांधी या निवडून आलेल्या, सोनिया गांधी पंतप्रधान बनू शकत होत्या. सोनिया गांधी यांच्यामुळे काँग्रेसला यश मोठ्या प्रमाणावरती मिळालं. त्यांचा एक करिश्मा निर्माण झाला होता. त्यांनी अन्य पक्षांना एकत्र येऊन UPAची स्थापना केली. त्यामुळे सगळं श्रेय सोनिया गांधींकडे जाणारच. त्यांनी मनमोहन सिंग यांना अपॉइंट केलं होतं त्या जागेवर. त्यामुळे मी माझ्या लोकप्रियतेच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्यात, तुम्हाला निवडून यायचंय, तुम्हाला मुख्यमंत्री, तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आणि त्याचं तर काय ऐकायचं नाही, असं कसं चालू शकेल ना. सोनिया गांधी या रिमोट कंट्रोलमध्ये सोनिया गांधी या काँग्रेसच्या नेत्या म्हणून आपला कार्यक्रम सांगणार असतं की या गोष्टी झाल्या पाहिजेत म्हणून. हे सोनिया गांधींचं समर्थन करणे, बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकप्रियतेमुळे शिवसेनेचे अनेक नेते निवडून येत होते. बाळासाहेब ठाकरे स्वतः काही निवडणूक लढवत नव्हते. पण सोनिया गांधींनी असं काही म्हटलं नाही मनमोहन सिंगांना की हे झालंच पाहिजे, ते झालंच पाहिजे. उलट मनमोहन सिंगांनी सुद्धा सोनिया गांधींच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यांचे काही आग्रह आहेत, ते मागे ठेवले होते काही बाबतीत. याबाबत अनेक प्रकारचं साहित्य प्रसिद्ध झालेलं, सिनेमाही प्रसिद्ध झालेला. आता जो एक सिनेमा आहे तो अतिशय एकारलेला अशा प्रकारचा सिनेमा आहे, चित्रपट आहे, तो चुकीचा एकांगी चित्रण करण्यात आले. परंतु मनमोहन सिंग काही गोष्टी ऐकत होते, काही गोष्टी पंतप्रधान म्हणून स्वीकारणं योग्य नाही असं त्यांना वाटत होतं. मनमोहन सिंगांनी भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारावेत म्हणून अतिशय जबरदस्त प्रयत्न केले. पण त्यावेळी काँग्रेसच्या पक्षांतर्गत त्यांना विरोध झाला. कारण 2008 मध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारत पाकिस्तानाचे संबंध तणावाचे झाले आणि हे सगळे प्रयत्न मागे पडले. नाहीतर भारत आणि पाकिस्तान काश्मीर प्रश्न अतिशय सुटण्याच्या मार्गावरती तेव्हा होता. पण ते होऊ शकलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या सोनिया गांधींना त्या बाबतीत माघार घ्यायला लागली, काही गोष्टीवर मनमोहन सिंगांना माघार घ्यायला लागली. पण रिमोट कंट्रोल सोनिया गांधींकडे त्यावेळी होता, अशी टीका त्यावेळी सुद्धा होत होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण भारत अमेरिका अणु कराराबाबत आग्रही भूमिका मनमोहन सिंगांनी स्वतः घेतली. तो निर्णय त्यांचा स्वतःचा होता. त्यांचं म्हणणं होतं की आण्विक ऊर्जा प्रकल्पामुळे भारताचा विकास चांगला होईल. अर्थात ती लाईन त्यांची बरोबर होती का हा भाग वेगळा, हा आता डिबेटचा प्रश्न नाही. पण त्यामुळे डावे पक्ष दुरावले. UPA सरकार, त्यानंतर डावे पक्षांचा पाठिंबा होता, तो पण डावे बाजूला पडले त्यानंतर. पण ते सोनियाजींना मनमोहन सिंगांची लाईन स्वीकारावी लागली, धोरण स्वीकारावं लागेल. तेव्हा त्या असं म्हटलं नाही की नाही ते अनेकांना मान्य नाही तेव्हा ते तुम्ही मागे ठेवा, असं नाही. मनमोहन सिंगांनी त्यावेळी ठामपणा दाखवला. मनमोहन सिंग हे केवळ निमूटपणे सगळ्या गोष्टी त्यांच्या ऐकून घेत होत्या, हा गैरसमज आहे. ते स्वतः काही बाबतीत ठाम होते. त्यामुळे आजही आपण लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे, मी असं म्हणेन, उद्धव ठाकरेंना काही अनुभव आहे का प्रशासनाचा, काही अनुभव नाही. स्वतः उद्धवजींनी सांगितलं की मी मंत्रालयातच गेलो नव्हतो कधी, कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांशी मला काही संबंध आलेला नाही, मला काहीही माहिती नाही, हे त्यांनी पहिल्याने मान्य केलं, शिकून घेतलं. आणि नंतर मग अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने हळूहळू त्यांनी प्रशासनावरती एक मांड करण्याचा प्रयत्न केला. हा भाग लक्षात घ्या. मनमोहन सिंगांना प्रशासनाचा अनुभव होता, आर्थिक प्रशासनाचा अनुभव होता, अनेक पोझिशन्सवर त्यांनी काम केलं, रिझर्व्ह बँकेपासून अर्थ खात्यापर्यंत, परदेशामध्ये सुद्धा. त्यामुळे प्रशासनाचा अनुभव होता, पण पॉलिटिकल अनुभव त्यांना नव्हता. हा लक्षात घेतला पाहिजे. पण ती मर्यादा लक्षात घेऊन सुद्धा त्यांनी 5 वर्ष पहिले 2004-09 चांगलं सरकार चालवलं आणि त्यांच्या इमेजच्या बळावरती मुख्यतः 2009 मध्ये UPAला पुन्हा विजय मिळाला, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आज बघा, उद्धव ठाकरे हे सगळ्यात चांगले लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत असं एक सर्व्हेचा निष्कर्ष आहे. या अगोदर सुद्धा एका सर्व्हेचा निष्कर्ष हाच होता की उद्धव ठाकरे यांची इमेज चांगली आहे, यांची प्रतिमा चांगली आहे. त्यामुळे शरद पवार यांचा रिमोट आहे का नाही, तो चालतोय की नाही, हा भाग वेगळा. पण उद्धव ठाकरे हे ठामपणे काम करतायत, निर्धारपूर्वक पावलं टाकतायत. मग भारतीय जनता पक्षाचे लोक जे आहेत ते कितीही तडफड व्यक्त करोत, पण
हे सरकार अनेक समस्या येतात, अनेक अडचणी येतात, काही चुकीच्याही गोष्टी करतं हे सरकार. त्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत त्यावेळी. तेव्हा हे बापट किंवा कोणी असेल किंवा कधी खोटी नावं असतील, ती बनावट नावं ट्रोल करतात ना मला, ती नावं असतील ती त्यांनी लक्षात ठेवावं. त्या चुकांच्या वेळी मी चुकांवरती बोट ठेवलेला आहे. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध चांगले आहेत. शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे संबंध चांगले आहेत. त्यामध्ये काड्या करण्याचे प्रयत्न हे भारतीय जनता पक्ष करतीलच, विरोधी पक्ष म्हणून. पण बघा, 12 आमदारांच्या वरती निलंबनाची कारवाई केल्यानंतर हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी सरकारमधले एकत्र आले आणि भाजपची फक्त तडफड सुरू आहे. पण विधानसभा अध्यक्षपदाबाबत नाना पटोले यांनी एकतर्फी निर्णय घेऊन त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दुखावलं त्यांनी. ते असं म्हणाले होते किंवा बाळासाहेबही म्हणाले होते की जुलैच्या पहिल्या आठवड्यातच विधानसभा अध्यक्षपदाची निवड होईल, ती होऊ शकली नाही. त्यामुळे हे आपल्याला करू म्हणतात आणि आपलं काम होत नाही आहे, ही काँग्रेसची भावना आहे. त्या भावनेतनं नाना म्हणतात की पवारांच्याकडे रिमोट आहे, म्हणजे थोडक्यामध्ये काँग्रेसकडेची जरा उपेक्षा होती. काँग्रेस स्वबळावरती निवडणुका लढवणारे असं ते पुन्हा म्हणतात आणि असं म्हणण्याचा आम्हाला अधिकार आहे असं ते म्हणतात. पण रिमोट असं कितीही म्हटलं ते काही रिमोट चालतात, काही रिमोट चालत नाही. आणि जे लोकांमध्ये लोकप्रिय नेते असतात, मग ते निवडून आलेले असतो किंवा बाळासाहेबांनी कुठली निवडणूक लढवली नव्हते पण त्यांचा करिश्मा अनेक वर्ष टिकून राहिला. किंवा निवडून आलेले नेते असं, पवार तर किती वेळा लोकसभेच्या निवडणुका यशस्वीपणे एकाही निवडणुकीमध्ये पराभव झाला नाही त्यांचा. असे हे पवार हे नेते. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की पवारांच्या हातात रिमोट आहे का नाही हा प्रश्नच नाही. मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहेत हे पवारांना माहिती आहे. पवार काही सूचना करतात, काही गोष्टींचं मार्गदर्शन करतात. म्हणून पवार असं कधीही म्हणाले नाहीत की मी उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. आणि ते जरी तसं म्हणणारच नाही ते कधीही. पण ते म्हणाले ते उद्धव ठाकरे हे स्वयंभू नेते आहे स्वतःच्या याच्यावरती. ते स्वतःच्या बुद्धीने इतरांचा सल्ला घेऊन पण स्वबुद्धीनेच निर्णय घेणार, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि एवढंच सांगतो. आणि त्यामुळे भाजपने काहीही म्हटलं तर या वास्तवामध्ये फरक पडणार नाही.